नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण हिरव्या मिरचीची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. जर घरामध्ये भाजी कोणतीही नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या मिरचीची भाजी करून बघा. चवीला एकदम भारी लागते. एकदम चटपटीत आणि झणझणीत हिरव्या मिरचीची भाजी केलेली आहे. तर ही मिरचीची भाजी एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम पटकन होणारी ही मिरचीची भाजी आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. हिरवी मिरचीची भाजी बनवण्यासाठी इथे मी हिरव्यागार अशा मस्त हिरवी मिरची घेतलेली आहेत. त्या हिरव्या मिरचीला आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये पाणी घालून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. तर ही मिरच्या छान स्वच्छ पाण्याने धुवून एका चाळणीवरती काढून घेतलेल्या आहे. मिरचीला छान आपल्याला कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचं आहेत आणि नंतर आपल्याला त्याचे देठं काढून घ्यायचं आहेत. देठं काढून घेतल्यानंतर आपल्याला बारीक स्लाइसमध्ये हे हिरवी मिरची कट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बारीक करण्याच्या ऐवजी थोडे जाडसर किंवा मोठे-मोठे 1 इंचाचे आपण तुम्ही मिरची कट करून घेतलात तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने मी इथे हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. तर भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून द्यायचं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की त्याच्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. नंतर बारीक वाटून घेतलेलं लसूण घालून घेतलेलं आहे आणि आलंची पेस्ट घालून घेतलेली आहे. आलं आणि लसूण आपल्याला छान बदामी कलर येईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिटामध्ये मंद गॅसवर आपलं हे छान आलं आणि लसणाची पेस्ट छान परतली गेलेली आहे. बरेच जण ह्या मिरचीच्या भाजीला कांदा घालतात, पण कांदा न घालता फक्त आलं लसणाची जर तुम्ही फोडणी दिलात, तर एकदम चवीला ही हिरवी मिरचीची भाजी छान होते. आलं लसूण छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे आणि एक 3 ते 4 चमचे साखर घालून घेतलेली आहे आणि छान आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही साखर घालण्याच्या ऐवजी इथे गूळ पण घातलात, तरी पण ही भाजी छान लागते. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. आणि छान या फोडणीमध्ये आपल्याला एक 3 ते 4 मिनिट आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे हिरवी मिरची छान परतवून घ्यायचं आहे. तर मंद गॅसवर आपल्याला हे हिरवी मिरची आपल्याला या फोडणीमध्ये एकदम छान परतवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया. थोडीशी मिरच्या परतल्यानंतर आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवून एक 2 मिनिटासाठी आपल्याला वाफ देऊन घ्यायचं आहे. म्हणजे मिरच्या हे एकदम छान वाफल्या जातात आणि चवीला एकदम छान लागतात. तर इथे 1 ते 2 मिनिटं आपली ही मिरची छान वाफली गेलेली आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घालून छान मिक्स करून घेऊया. नंतर आपल्याला याच्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे 1 वाटी कूट घालून घेतलेलं आहे. तर हे कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनिटासाठी आपलं हे हिरवी मिरची आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तर बघूया आपण ही आपली भाजी शिजली आहे का नाही ते. तर इथे आपली मस्त परफेक्ट आपली इथे भाजी छान शिजली गेलेली आहे. तर सगळ्यात शेवटी आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे आणि आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे गॅस बंद करून घेऊया. तर इथे बघितलात तुम्ही एकदम मस्त आपली इथे हिरवी मिरचीची भाजी शिजली गेलेली आहे. तर आपण ही भाजी एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर मस्त आपली इथे चटपटीत आणि एकदम झणझणीत आपली हिरवी मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुमच्याकडे भाजीला जर नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी हिरवी मिरचीची भाजी करून बघा. चवीला एकदमच भारी लागते. तर ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा वरण-भातासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम छान लागते. तर तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल, तर नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.